एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या वतीने 1 मार्च 2026 रोजी येथील स्वर्गवासी मासा कन्नमवार सभागृहात आदिवासी मेळावा, वधूवर परिचय मेळावा तसेच सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी विनय गौडा, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते। विविध आदिवासी संघटना, आश्रमशाळा, वसतिगृहातील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 2024-25 आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत आदिवासी महिला पुरुष बचत गटांना ट्रॅक्टर व मालवाहू गाडी वाटप करण्यात आले, तर व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले। तसेच युवक युवतींसाठी वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला। या सोहळ्यात तब्बल 60 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह संपन्न झाला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचलवार यांनी केले। यावेळी बोलताना मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी ठाम शब्दात इशारा देत सांगितले की आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अन्यथा राजीनामा देईल। राज्यात आदिवासी मंत्रिपद असल्यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील। आरोग्य व शिक्षण क्षेत्रावर विशेष भर दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। त्यांच्या या विधानामुळे उपस्थित आदिवासी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। आतापर्यंत कितीतरी जातीचं संशोधन झालेलं आहे, संशोधन समित्या बनवलेल्या आहे। मी मंत्री झालो मीच बनवली का? धनगर समाजासाठी समिती बनवली होती, RDG बनवली होती, TRTच्या माध्यमातून चौकशी समिती, गोंडगोवारीसाठी बनवली होती, बंजारा समाजासाठी 2017च्या अगोदर बनवली होती। वेगवेगळ्या समितींनी रिपोर्ट द्यायचं असते, व्यवस्था करायची असते, कोणाच्या मागणीचा आदर करायचा असते, एवढाच विषय आहे। याचा अर्थ कोणाला आरक्षण दिलं आहे का? आजपासून सुरू अशोक उईकेंनी आरक्षण दिलं, माझी का ताकद आहे कोणाला आरक्षण द्यायची? राष्ट्रपती सही झाल्यानंतर आरक्षण भेटते। कोणाला आरक्षण द्यायचं नाही द्यायचं, वगळाचं किंवा समाविष्ट करायचे अधिकार हे राष्ट्रपती महोदयालय। मित्रो, एखाद्यानं मागणी केली तर तो नाही म्हणता येत नाही, कारण चालवावं लागते ह्या परिस्थिती। त्यामुळे GR निघाला, GRचं चांगलं वाचन केलं आणि ज्यांना राजकारण करण्याची सवय आहे, कारण RDG काही प्रतिष्ठित लोकही असते आणि युवकही असते। मी का राजकारण केलं नाही? समजा मी जर आंदोलन केलं नाही, मी का मंत्र्याला शिव्या दिल्या, मी जिवंत कसं राहील? मी जर याला जर बोललो नाही तर मी जिवंत कसं राहील? माझं नेतृत्व कसं? युवक माझ्या मागं कशी येईल? समाज कसा पाठीशी येईल? गैरसमज समाज जो आहे, मला जाहीररित्या बोलवा, कुठेही बोलवा, तुमचा माणूस आहे, तुमचाच आहे, तुमचाच राहणार आहे। कोणी मनामध्ये गैरसमज आणू नये, GRचा चुकीचा वापर करू नये, GRच्या बाबतीत चुकीची माहिती समाजामध्ये पसरून समाजामध्ये असंतोष निर्माण करू नये, कारण राजकारण करण्यापेक्षा वैयक्तिक विरोध करते का हीच शंका यायला लागली। राजकारण ठीक आहे, याच्या अगोदर निघले नव्हते का? बंजारा समाजाच्या अनुषंगाने 2017चं एक परिपत्रकच आहे, हे येत नाही म्हणून, परंतु विविध मोर्चाच्या माध्यमातून झालेली मागणी त्याचा सन्मान केला जाते म्हणूनच लावलेली आहे। धनगर समाजाच्या बाबतीत तीच्या माध्यमातून केली नाही का? सर्व समाजाच्या माध्यमातून झालेले, याचा अर्थ आरक्षण दिलं गेलेलं आहे का? घुसखोरी झालेली आहे का? फायदे घेत आहे का? मग फक्त काय अशोक उईके राजकारण करायचा का वैयक्तिक विरोध करायचा, अशी प्रक्रिया जी सुरू आहे। माझी हात जोडून विनंती करतो, वैयक्तिक माझा विरोध केला तरी चालते, परंतु समाजाचं हित ज्या ज्या ठिकाणी चांगलं आहे त्याच्याच पाठीशी राहील, समाजाची कधीही बेइमानी होऊ देणार नाही, अशा प्रकारचा माझा शब्द आहे, राहणार आहे। तुम्ही कितीही माझ्या विरोधातल्या, कितीही तुम्हाला काय मनामध्ये येते लिहा, काय मनाचं म्हणा, अशोक उईके मागं फिरून पाहणार नाही, अशोक उईके मागं फिरून जाणार नाही। ज्या दिवशी अशोक उईकेवर हा अन्याय झाल्यासारखा वाटेल, ज्या दिवशी अशी परिस्थिती RDG येईल, अशोक उईके पहिला राजीनामा देईल आणि सांगेल माझ्या समाजावर अन्याय झालेला आहे, मी स्वीकारणार नाही।